कादंबरीचं नाव आहे युगंधर. लेखक आहेत शिवाजी सावंत. श्रीकृष्ण भाग 19. दुसऱ्या दिवशी उद्धवाने सौराष्ट्रातून एक वेदसंपन्न वृद्ध पुरोहित शोधून आणला. त्याच्याकडून कुशलस्थली द्वीपावर आम्ही मंत्रोच्चारात सविध भूपूजन केलं. नंतर आम्ही मथुरेकडे परतलो. मी लवकरच मथुरेत यादवांची निर्णयाची राजसभा भरविली. ही मी, दादा, उद्धव, सात्यकी, अनाधृष्टी, अक्रूर, कृतवर्मा, अवगाह, शिनी, सत्राजित, देवभाग काका अशा सर्व प्रमुख यादवांच्या जीवन प्रवासातील मथुरेतील अखेरची सभा ठरणार होती. सभेला प्रमुख अतिथीपदाचा बहुमान मी सुचवला तसा उग्रसेन महाराज गर्ग मुनींना देणार होते. या सभेनंतर सर्व यादव एकनिष्ठेने कामी लागणार होते, ते नव्या नगरीच्या सर्वांगीण उत्थानासाठी. यापूर्वी कधीच नव्हती अशी खचाखच भरलेली ही यादव सभा गंभीर वातावरणात सुरू झाली. सर्वांचं स्वागत करून मी म्हणालो, प्रिय यादव हो, तुम्हा सर्वांसाठी एक आनंद वार्ता आहे. एका नव्या राजनगराचं निर्माण यादवांसाठी लवकरच होईल. त्यासाठी योग्य अशी सुलक्षणी भूमी दादा उद्धवासह सर्व परीक्षा घेऊन मी निवडली आहे. तिचं पूजन करूनच मी परतलो आहे. ही भूमी दूर पश्चिम सागर किनाऱ्यावर अनर्थ राज्यातील रैवतक पर्वतराजीजवळ आहे. सौराष्ट्रात कुशलस्थली नावाची. हिचं नेत्रदीपक सुविहित निर्माण यादवांचे निष्णात स्थापत्य विशारद मुनिवर गर्ग करणार आहेत. मला विश्वास आहे यादवांना शोभेल असंच नगर ते उठवते. तुमच्यातील सर्व स्थापत्यकार, लोहकार, काष्ठकार, उपलेपक, ताम्रकार, सुवर्णकार अशा कारागिरांनी हे नगर निवडक कौशल्याने उठवायचं आहे. त्यांना अमात्य विकृतींनी पाचारण केलेले देशोदेशीचे निष्णात कारागीरही सहकार्य करतील. उद्याच वृषभरथांनी सर्वांनी तिकडे प्रस्थान ठेवायचं आहे. हे नगर समस्त यादवांचं आहे. यासाठी रात्रंदिन त्यांना श्रमयोगाची साथ सर्व नगरजनांनी द्यायची आहे. कितीही झालं तरी मथुरा हे महाराज यदूंपासून आपलं मूल स्थान आहे. ते संपूर्ण नाही त्यागता येणार. यासाठी महाराज उग्रसेन यांच्या इच्छेनुसारच त्यांच्या निवडीचे सैनिक योद्धे घेऊन मथुरेतच काही काळ मागे थांबतील. इतर झाडून सारे लहान थोर स्त्री पुरुष पश्चिम किनाऱ्याची वाट धरतील. मथुरेपासून अनर्थ सौराष्ट्रापर्यंत उद्यापासून यादवजनांची एक सतत रांग लागली पाहिजे. आहे सर्वांना मान्य? मी उजव्या हाताची वळलेली मूठ आकाशात उंच उभवून यादवांच्या भरगच्च राजसभेला भावपूर्ण आवाहन घातलं. मान्य, अवश्य मान्य यादव श्रेष्ठ. उद्याच मथुरेबाहेर पडू आम्ही सारे. यादव नायक श्रीकृष्ण महाराज जयतू जयतू. राज्यसभेत असा एकही कंठ नव्हता तो गरजून प्रतिसाद देत उठला नाही. काही दिवस गेले. आमच्या गर्गमुनींनी आणि देशोदेशींच्या राजपुरोहितांनी घोषित केलेली खग्रास सूर्यग्रहणाची वार्ता सर्वत्र पसरली. प्रथेप्रमाणे या सूर्यग्रहणाचा प्रदोष निवारायचा होता. ब्रह्मावर्तातील प्रमुख महाजनपदांचे राजे आणि त्यांची राजमंडळ तीर्थ कुरुक्षेत्रावर त्यासाठी एकवटणार होती. सन्नेत सरोवराकाठी सूर्यकुंडाजवळ आम्ही यादवही जाणार होतो. यासाठी अग्रपथक पाठवून शिबिराची व्यवस्थाही केली. आमच्या शूरसेन राज्यातील 3 प्रबळ शत्रूंचं नाहीतरी खग्रास ग्रहणच पडू बघत होतं. काल यवन, शाल्व आणि जरासन यांच्या विनाशी मेळाचं. प्रस्थानाचा मुहूर्त काढला तसा आम्ही म्हणजे मी, दादा, उद्धव, दोन्ही सेनापती, अक्रूर, सत्राजित असे निवडक योद्धे निघालो कुरुक्षेत्राकडे. माझ्या 4 शुभ्र घोड्यांचा गरुडध्वज रथाचं सारथ्य या प्रवासात दादा व उद्धव करणार होते. का कोणास ठाऊक यावेळी मला आतून प्रकर्षानं जाणवलं की आपण काही सारथ्य तेवढं मुळीच करू नये. रथाच्या मागील घेऱ्यात बसून भोवतीचा नयनहर निसर्ग न्याहाळताना माझ्या मनी विचारांची चक्र फिरून गेली. कुरुक्षेत्र सरोवरांनी दाटलेलं पवित्र धर्मक्षेत्र. आम्हा यादवांच्या, कुरूंच्या, मत्स्य, वत्स, चेदी, पांचाल, पंचनद, विराट अशा कितीतरी क्षत्रियांच्या, कितीतरी पूर्वजांच्या पिढ्याच पिढ्या इथं लोटत आल्या होत्या. अगदी न चुकता प्रत्येक सूर्यग्रहणाच्या वेळी. सन्नेत
सरोवराकाठी नानाविध दान करून धन्य झाल्या होत्या. असेच तर आम्ही चाललो होतो, पण काही केल्या माझ्या मनाचं पाखरू देहाच्या फांदीवर क्षणभरही स्थिरावत नव्हतं. लाभल्यापासून सुदर्शनाचे पवित्र मंत्रबोल मी आजवर मनोमन ऐकत आलो होतो. यावेळी मात्र एकसारखी जाणवत होती ती कर्कश घरघरत येणारी भरतीच्या वादळी समुद्राची गाज आणि टिटवी पक्षिणीचे कात्रे बोल. का होत होतं हे तसं? मी अनेकदा हाच प्रश्न स्वतःला विचारून बघितला. समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं. शेवटी मी स्वतःशीच हसलो. प्रश्नांचं पितांबरच झटकून टाकलं. ते बघून शेजारचा उद्धव बोलला, दादा, कसला विचार करत होतास इतका वेळ? तसं त्याला तर्जनीने समोरचं सरोवर दाखवीत मी म्हणालो, उद्धवा, आलं आपलं इच्छित स्थळ, कुरुक्षेत्र, धर्मक्षेत्र, उतरूया. सूर्यकुंडाची उत्तर दिशा धरून आम्हा यादवांच्या राहुट्या पडल्या. शिबिरं उठली. गर्गमुनींनी निर्देश दिला तसं स्नान उरकून आम्ही सूर्यकुंडात उभे राहिलो. ग्रास पडणाऱ्या आकाशमणी सूर्यदेवाला अर्घ्य दिलं. कुंडाकाठच्या दानचौथऱ्यावर उभं राहून मी, दादा, उद्धव समोर येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला दान देऊ लागलो. संपूर्ण सरोवर काठ धरून सर्वत्र अशीच दानसत्र चालली होती. आम्ही सुलक्षणी, पुष्ट गायी, उपयुक्त पाळीव प्राणी, शुद्ध मधाचे बुधले, दिव्य औषधी वनस्पती रसांचे कुंभ, वस्त्र, धनधान्य, माणिक, मोती, वैदुर्य, पौळी अशी रत्न, सुवर्ण, चांदी, रूप यांचे अलंकार मुनिवरांच्या साक्षीने भरभरून दान करू लागलो. सूर्याच्या तेजबिंबाला ग्रासाचा प्रारंभ झाला नि मी उभ्या देही थरथरलो. भोवतीचे आप्त, अमात्य, मुनिवर, सन्निधकुंड आणि होय, कुरुक्षेत्रही पार विसरलो मी. माझे डोळे आपोआपच मिटले गेले. मला क्षणभर भासच झाला, मीच ग्रासला जातो आहे. मी रविरंशुमान. मग काहीच उरलं नाही. कणाकणानं मी फक्त ग्रासला आणि ग्रासलाच गेलो. काही पळांनी मला गदागदा हलवून प्रिय उद्धव डोळे विस्फारून माझ्याकडे कसं तरीच बघत म्हणाला, किती भयान काळा ठिक्कर दिसत होतास काही काळापूर्वी ग्रासाच्या वेळी तू, दादा. अरे, मला एकदा तरी सांग, तू नेमका आहेस तरी कोण? तसं मी त्याचं लक्ष दुसरीकडेच वेधत म्हणालो, हे अक्रूर काका काय म्हणतात ते तरी ऐकशील प्रथम. मग नुसतंच हसलो, काही न घडल्यासारखं. तसं समोरचे अक्रूर काका नम्रपणे म्हणाले, महाराज, आत्ताच मला कुरूंचे राजमंत्री विदुर भेटले. हस्तिनापुराहून आपल्या आत्या कुंती देवीही आल्या आहेत दानासाठी इथं, आपल्या 5 पुत्रांसह, पांडवांसह. त्यांचं दानादी धर्मकर्तव्य नुकतंच आवरलं. आपण इथं आल्याचं समजताच त्या इकडे यायला निघाल्या आहेत पुत्रांसह. तसं मी दादाला म्हणालो, दादा, दान सार्थकी लागली आपली. आत्याबाईंच्या पुत्रांसह शिवदर्शनाचा योग येतो आहे, तोही सूर्यग्रहणाच्या दिवशी, साक्षात सूर्यकुंडांच्या काठी, कुरुक्षेत्रावर. चला, आपण त्यांच्या स्वागतासाठी थोडं सामोरं जाऊ. आता मात्र मी नेहमीसारखाच हसलो. ते दोघेही मागून येत आहेत की नाही ते न बघताच अक्रूरांसह चालूही लागलो. भोवतीचं हिरवं कंच, दर्भकुरण काही वाव मागे टाकताच बाबांनी वेळोवेळी आठवणी सांगितलेल्या माझ्या आत्याबाई कुंतीदेवी समोरच दिसू लागल्या. गोल चंद्रमुखी चर्येच्या, नितळ सात्विक मुद्रेच्या, काहीशा स्थूल, अंगी मऊ शुभ्र धवल अंकुश ल्यालेल्या, मात्र रिक्त कपाळाच्या, धीरोदत्त चालणाऱ्या. त्यांच्या उजव्या हाताशी त्यांचे 2 पुत्र होते. डाव्या हाताशी एकटाच धिप्पाड भक्कम बलदंड पुत्र होता. मागे राजहंसाच्या एड्डार जोडीसारखा एका वयाचे, अंगलटीचे, उंचीचे 2 पुत्र होते. या पांडव राजकुटुंबामागे आमच्या विप्रुतांच्याच वयाचे आणि तसेच सत्वशील दिसणारे कुरुमंत्री महात्मा विदुरही होते. जसं सांदीपनींना, भृगू, परशुरामांना बघताच मी आपोआप ओढलो गेलो होतो, तसाच मी नकळत खेचल्यासारखा दादा उद्धवापासून पुढे झालो. त्या आत्याबाईंचं जे आणि जसं वर्णन मी बाबांच्या तोंडून ऐकलं होतं त्यानं माझी दृष्टी जोडली गेली. ती त्यांच्या अमलान चरणांशीच. झपाझप पुढे होत मी त्यांना गाठलं. गुडघे भुईला टेकवून मी माझं मोरपीस मुकुटधारी मस्तक त्यांच्या विमल चरणांशी भिडवलं. मला फार फार जाणवलं की
हा चरणस्पर्श तर साक्षात गोकुळातल्या आणि मथुरेतल्या थोरलीच्या चरणस्पर्शासारखाच होता. क्षणिक आश्चर्य वाटलं. तो काही आत्याबाई बाबांची सख्खी बहीण असूनही बाबांच्या चरणस्पर्शासारखा मात्र नव्हता. काही पळ माझा माथा त्या चरणावर माझ्या नकळतच तसा राहिला. वरून 2 अश्रुथैंब माझ्या गालांवर उतरले. सूर्यग्रहणाच्या वेळी थरारलो होतो तसाच मी अंगभर थरारलो. पाठोपाठ कानांवर 2 शब्द पडले, भावकंठांनी ओतप्रोत भरलेले, युगानयुग रोखलेले, कृष्णा उठा, ऊठ. मी उठून क्षणिक आत्याबाईंच्या डोळ्यांना डोळे भिडविले. जन्मोजन्मीची हृदयखूण स्पर्शून गेली. हे डोळे वेगळेच होते, मी पूर्वी कधीही न बघितलेले. माझ्या दोन्ही आया, काकू, बाबा, काका कोणासारखेच नव्हते ते. दुसऱ्या क्षणी त्या मानिनी सौशिक माझ्या प्रिय आत्या कुंतीदेवींनी मला दृढ दृढ आलिंगनात घेतलं. उभ्या देहीस भरून येऊन त्या कितीतरी वेळ गदगदू लागल्या. काही पळांनी त्याचा भावलोट आपोआप सुमार झाला. माझे खांदे घट्ट पकडून त्याने आपल्या ज्येष्ठ पुत्रासमोर माझा पुढा केला. आता मात्र स्वाभिमानी अनुभवी क्षत्राणीसारखा त्या ठणठणीत निर्धारवाणीत म्हणाल्या, युधिष्ठिरा, हा तुझा मामेबंधू, माझ्या दादाचा, वसुदेव देवकी वहिनींचा पुत्र, जगाचा श्रीकृष्ण, माझा नुसता कृष्ण. ते ऐकताच मी पुढचा झालो. माझ्या ज्येष्ठ आतेबंधू युधिष्ठिराला वंदन करण्यासाठी त्यानं काही मला पुरतं वाकू दिलं नाही. तोही त्रोटक म्हणाला, नको नको, असू दे असू दे. एव्हाना दादा उद्धवानं आत्याबाईंच्या चरणी आशीर्वाद घेतला होता. आत्याबाईंना डाव्या हाताशी असलेल्या धिप्पाड गौरपुत्राच्या भक्कम दंडाला धरून पुढे खेचलं. त्या म्हणाला, हा माझा भीम, याला आवरायचं म्हणजे वादळी वाऱ्यालाच आवर घालणं आहे. माझं सोडून कधी काळी ऐकलं तर हा काय ते केवळ तुझंच ऐकेल. धिप्पाड भीमानं मातेच्या कृतीवरून तिचा मनोदय ओळखला. पाठीशी उभ्या असलेल्या 2 भावांना पुढे घेत माझ्या पायांवर घालत तो म्हणाला, यादवा, माझ्यापेक्षा यांनाच तुझ्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. हे माझे प्रिय बंधू नकुल आणि सहदेव. मी त्या छोट्या दोघांना वर घेत त्यांच्याकडं पाहिलं. त्यातील नकुल तर खूपच सुंदर होता. तरतरीत नाकाचा, बांधीव यष्टीचा, कोकम गौर माझ्या उद्धवासारखा. अंतर एकच होतं. उद्धव अधिक सोज्वळ जाणवला असता, तोही मलाच. भीमानं मला प्रेमानं गाढ आलिंगनात घेतलं. नुकतीच भूक शमलेल्या वनराज सिंहासारखी आता शांत शांत दिसू लागली त्याची मुद्रा. मी अपार कौतुकानं माझ्या या 4ही आत्तेबंधूंच्या मुद्रा, पांडुपुत्रांच्या चर्या एका दृष्टिक्षेपात सर्व बारीक लक्षणांसह टिपल्या. आत बाहेरच्या वास्तवासह मनी नोंदल्या. युधिष्ठिर उंचशील, पसरट स्कंधाचा, उन्नत वक्षाचा, गौरवर्णीय तरतरीत नाकाचा होता. तो शांत शांत मुद्रेचा होता. त्याची पुष्टमान मात्र स्कंधापासून बरीच वर होती. त्याच्या भुवया कानशिलांकडे अधिक सरकल्या होत्या. कानशिलही उंच, रक्ती, मांसल पायांची व टपटपीत होती. माझ्यापेक्षा तो वयानं थोडासा पण ज्येष्ठच असेल. नेत्रकडा सदैव आरक्त असलेला भीमसेन शब्दशः पर्वतासारखा व वनराजासारखाच होता. वळलेला मुठीचा बळकट वज्रप्रहार त्याच्या वक्षावर केला असता तर ठण असा ध्वनी स्पष्ट उमटावा, असंच त्याचं वक्ष पुष्ट होतं. लोहरसाचं भरदार त्याचे विपुल दाट कुरळे केश त्याच्या भक्कम स्कंधावर डौलत रुळत होते. त्याचा आवाज साधं बोलतानाही मृगाचे मेघ गुरगुरावेत तसा ऐकणाऱ्याला दडपून टाकणारा होता. तोही वयानं माझ्यापेक्षा ज्येष्ठ होता. नकुल, सहदेव एकाच वयाचे, उंचीचे व अंगलटीचे होते, तर कपोतांच्या जोडीसारखे. दोघेही घोटीव यष्टीचे, तरतरीत दिसत होते. माझ्यापेक्षा थोडे कमी उंचीचे होते. ते भीमही तसाच, पण त्या दोघांच्याहून थोडासा उंच, मात्र माझ्यापेक्षा किंचित ठेंगणा. या पहिल्याच भेटीत मला फार प्रकर्षानं जाणवलं, त्यांच्यापैकी एकाच्याही मस्तकी मुकुट नव्हता. आज तर तीर्थक्षेत्री यायचं म्हणून त्यांनी कुरूंची ठेवणीतील पारंपरिक पिळदार पागोटीच धारण केली होती. त्यांच्या उंचीनुसार त्यांना क्रमशः पुन्हा न्याहाळताना मला प्रकर्षानं जाणवलं, त्यांच्यात माझ्या उंचीचा कुणीच कसा नाही. जवळच कुरूंचे राजमंत्री महात्मा विदुर उभे होते. माझी त्यांची दृष्टी भेट होताच त्यांच्या डोळ्यातून असंख्य तेज पाखरं उडाली.
त्यांची गोल गौरवर्णी मुद्रा भावोत्कट झाली. ज्येष्ठ असून कुरूंचे राजमंत्री असून ते मला वंदन करण्यासाठी अच्युता असं अस्पष्ट पुटपुटत वाकू लागले. मी चपळाईनं त्यांना वर घेत बिलगलो, पुटपुटलो, कसे आहात? माझ्या मनात आणखीन एक सुहृदयाची नोंद झाली. आत्याबाईंकडे वळत शेवटी मी महत्वाचा प्रश्न घातला, तुझा 5वा पुत्र नाही दिसत कुठं तो? मला हवा तो. आत्ताच तर इथं होता. आत्याबाई माझ्याकडे बघून नुसत्या हसतच राहिल्या. मला काहीच कळेना. आजवर मी जगाची मंडलं घेत आलो होतो. आत्याबाईंचं हसणं मात्र कोड्यात टाकणारं होतं. क्षणार्धात त्यांनी डोळे योग्यांसारखे भुवयांकडे वळवले. तसं मी समजून चुकलो. तो माझ्याच मागं उभा होता. मी हलकेच अर्धमंडल घेतलं. माझे चरण केव्हा दिसतात म्हणून खोळंबलेल्या समोरच्या तेजवंत कुरु योद्ध्यानं चपळाईच केली. नेत्रपात लावायच्या आत डावा गुडघा जमिनीवर टेकवत त्यानं असं काही नेत्रदीपक वीरासन घेतलं की मीही बघतच राहिलो. कोणीही बघतच राहावं असं ते अजोड होतं. कसा दिसला तो मला त्या वीरासनात? तर त्या मानस सरोवरावर हलके शुभ्र पंख हेलावत उतरणाऱ्या डौलदार पक्षीराज हंसासारखा. मथुरेतील यादव राजवास्तूत कळसावर बसलेल्या डौलदार श्वेतक पोतासारखा. छे, तो अन्य काही सारखा दिसतच नव्हता. तर इथं होता. आत्याबाई माझ्याकडे बघून नुसत्या हसत राहिल्या. मला काहीच कळेना. आजवर मी जगाची मंडलं घेत आलो होतो. आत्याबाईंचं हसणं मात्र कोड्यात टाकणारं होतं. क्षणार्धात त्यांनी डोळे योग्यांसारखे भुवयांकडे वळवले. तसं मी समजून चुकलो. तो माझ्या मागच उभा होता. मी हलकेच अर्धमंडल घेतलं. माझे चरण केव्हा दिसतात म्हणून खोळंबलेल्या समोरच्या तेजवंत कुरु योद्ध्यानं चपळाईच केली. नेत्रपात लावायच्या आत डावा गुडघा जमिनीवर टेकवत त्यानं असं काही नेत्रदीपक वीरासन घेतलं की मीही बघतच राहिलो. कोणीही बघतच राहावं असं ते अजोड होतं. कसा दिसला तो मला त्या वीरासनात? तर मानस सरोवरावर हलके शुभ्र पंख हेलावत उतरणाऱ्या डौलदार पक्षीराज राजहंसासारखा. मथुरेतील यादव राजवस्तूत कळसावर बसलेल्या डौलदार श्वेतक पोतासारखा. छे, तो अन्य कशाही सारखा दिसत नव्हता. तो दिसत होता केवळ आणि केवळ त्याच्यासारखाच, आणि तेही त्याच्या विशिष्ट विरासनामुळे. मी त्याचे बळकट पुष्ट वृषस्कंद गच्च धरून त्याला प्रेमाने हलकेच वर घेतलं. त्याच्या डोळ्यात सखोल डोळे रोवले. तसा तो शैणेक हसला. आमची परस्परांना ओळख पटली, जन्मजन्मांतरीची. तो माझ्याच उंचीचा होता, थेट माझ्यासारखाच वर्णाचा, मत्स्यनेत्राचा, बाणाच्या अग्रासारखा दरदरीत नाकाचा, माझ्या सुग्रीव अश्वासारखा भरीव मानेचा, हुबेहूब माझीच प्रतिकृती. क्षणभर मला भास झाला, आपण दर्पणात आपली समकृती तर बघत नाही ना? दुसऱ्या क्षणी त्याच्या माझ्यातही एक सूक्ष्म फरक आहे हे मला जाणवलं. मी स्वतःशीच हसलो. तोही तसाच हसला. माझ्या उजव्या हनुवटीजवळ जोडदात होता. त्याच्या तर डाव्या हनुवटीजवळ अगदी तसाच जोडदात होता. पुढे होत आत्याबाईंनी आम्हा दोघांच्याही खांद्यावर हात ठेवून ते हलकेच दाबले. त्या काही बोलण्यापूर्वी मी पटकन बोललो, आत्ते, हा तर तुझा अर्जुन. मिळेल ते ज्ञान अर्जन करणारा, मिळविणारा, सद्गुण हेच धन मानून ते प्राप्त करणारा. धनंजय, पार्थ काय? मी त्याच्या डोळ्यांना डोळे जोडत प्रश्न केला. जन्मतः सर्व इंद्रियांवर विजय घेणारा तो ऋषिकेश, तुला कशाला पाहिजे कोणाची ओळख? आणि मला म्हणशील तर तुझी कशी ओळख पाहिजे हे प्रथम क्षणीच मी दाखवून दिलंय. तुझ्या चरणांशी एक लय पावणारं विरासन घेत, तो म्हणाला. दुसऱ्या क्षणी मी समोरच्या घोटीव परमवीर नरोत्तमाला माझ्या दृढ गाढ आलिंगनात घेतलं. माझ्या प्रिय आत्तेचे पुन्हा काही त्रोटक शब्द माझ्या कानावर तरळून गेले. सारखेच दिसतात, कळतच नाही कोण कोण आहेत, कळूही नयेत. असेच राहा, एक जीव, एक मन, औक्षवंत, विजयवंत व्हा. कुरुक्षेत्राच्या सन्यत कुंडाकाठच्या शिबिरात शांत रात्र उतरली. मी कुंती आत्तेकडूनच तिच्या तोंडूनच पराकाष्ठेची सत्वपरीक्षा बघणारी तिची जीवनगाथा ध्यानपूर्वक ऐकली. भरीच्या तारुण्यातील तिचे 4ही पुत्र थोड्या थोड्या अंतराने निद्राधीन झाले.
रात्रभर ती नाना हर्षमर्षाच्या घटनांनी तुडुंब भरलेली थरारक बालपांडव गाथा सांगतच राहिली. मी ऐकतच राहिलो. मनी वारंवार उफाळणारे सुदर्शनाचे दिव्य मंत्र रोधून. साक्षी राहिला मध्येच मधुर हसणारा केवळ एकटा जागृत अर्जुन. गुडाकेश, निद्रेवर विजय मिळवलेला. जसे निवडक यादव माझ्या रथाचे 4ही अश्व मी ज्याच्या साक्षीने संकल्प सोडला तो पश्चिम सागर, सारथी दारुक, स्नेही सुदामा, प्रिय उद्धव, नुकताच ग्रासला गेलेला आभाळीचा राणा सूर्यदेव, हे सर्व मला माझे अवयवच वाटले होते. तसाच हाही होता अर्जुन. गोकुळात मला एक सखी भेटली होती, राधा. उद्धव हा माझा अत्यंत प्रिय बंधू होता. हा मात्र त्या सर्वांहून वेगळा जीवनसखा होता. मी तर वृक्षच होतो, अश्वस्थ, चक्क उलटा. हा अर्जुन मात्र होता त्याच उलट्या अश्वस्थाची चक्क सुलटी पडलेली सावली. मी आकृती होतो, ती एका ऊर्जेची तेजवंत जीवनज्योतीची. माझा हा तरणा बांड सखा अर्जुन होता, त्याच दिव्य ज्योतीची छाया. ज्योतीची कधी छाया असू शकते काय? होय, असू शकते, तीही तेजपुंज. सावळा अर्जुन मला तेजवंत छायेसारखाच भावला. काही एका साध्यासाठी विसर्जनाच्या मनोभावानं धडपडणारा मी होतो. ही धडपड प्रेमयोगानंच साधणं शक्य होतं. त्यासाठी मजठाई नितांत एकनिष्ठ श्रद्धा असणारा पराक्रमी साधन पुरुष मला हवा होता. अर्जुनाच्या भेटीमुळे तो आज मला मिळाला होता. कुंती आत्तेचा कुरुक्षेत्रावरून निरोप घेऊन आम्ही परतलो. मथुरेत आलो आणि सेनापती सात्यकीनं भृगुकच्छच्या आश्रमातून आलेल्या एका शिष्याला माझ्या समोर सादर घातलं. त्यानं आणलेल्या वार्ता आम्हाला क्षणाचीही उसंत देणाऱ्या नव्हत्या. काल यवनाची अफाट सेना समुद्रमार्गे अनेक नौकांनी पश्चिम किनाऱ्यावर उतरली होती. तिला राजनगर गिरिवज्राहून आलेली तितकीच मोठी जरासंधाची मागध सेना मिळाली होती. जवळजवळ अर्बुदगिरीवर असलेल्या राजनगर मार्तिकावतीहून येऊन शाल्वही त्यांना सैसैन्य मिळाला होता. कौंडिण्यपुराहून भीष्मक त्यांना मिळवण्यासाठी सैसैन्य निघाला होता. गरजत्या पश्चिम सागराला धरून या त्रिकुटांच्या जोड सैन्याचा कलकलाटी अफाट सैन्यसागर पसरला होता. तिथून निघून चौअंगांनी मथुरेला घेरण्याच्या आणि चिरडण्याच्या नामशेष करण्याच्या योजनेत होतं हे प्रचंड सैन्य. भृगुकच्छच्या परशुरामांना अनुयायांनाच त्या वार्ता तत्परतेने आम्हाला धाडल्या होत्या. माझ्या अन दादांच्या सैन्याच्या भराभर सुटू लागल्या. आता एक क्षणही दवडता येणार नव्हता. भेऱ्या, नगारे, दुमदुंभ्या, तुताऱ्यांच्या संमिश्र नादांनी मथुरा कल्लोळून उठली. आमचे सोनेरी गरुड चिन्हांकित केशरी राजध्वज पेलणारे रथच रथ सज्ज झाले. निघाले मथुरेच्या पश्चिम महाद्वारातून. बाहेर पडून पश्चिम सागराच्या दिशेने. तशी आम्ही यादवांची संख्या कोटीत होती, पण लढाऊ यादव मात्र काही लाखांतच होते. इतर अनेक 18 पगड नित्यकर्मात गुंतलेले होते. त्यातील कितीतरी नव्या राजनगराच्या उत्थानासाठी कुशलस्थली द्वीपाकडे केव्हाच गेले होते. आमच्या सैनिकी प्रवासात मी आणि दादानं झाडून साऱ्या यादवांना मथुरेबाहेर काढलं होतं. आमच्याबरोबर सत्राजित, कृतवर्मा, अक्रूर, शिनी, अवगाह, यशस्वी, चित्रकेतू, बृहतबल, भंकार असे कितीतरी निष्णांत योद्धे होते. पडावामागून पडाव टाकत आम्ही पश्चिम समुद्र किनाऱ्यालगतील मरुतस्थलातील अर्बुदगिरीजवळ आलो. वार्ता होती शत्रुसैन्य धौलपूरच्या जवळ पर्वताच्या पायथ्याशी तळ टोकून शिबिर ठोकून आहे. धौलपूर जवळ येताच मी आमच्या शिबिरात सैन्य हालचालींना प्रस्ताव दादासमोर ठेवला. आम्हाला शत्रू सैन्यावर एकमुखी चाल घेऊन कधीच यश घेणं शक्य नव्हतं. 3 बलाढ्य शत्रूंचं एकवटलेलं सैन्य आमच्या तिप्पट होतं. एकीकडे पश्चिम सागर, दुसरीकडे शत्रुसेना सागर, मध्ये पसरलेली लांबच लांब विशाल मरुतस्थली असं हे दृश्य होतं. मी दादाला आणि दोन्ही सेनापतींना समजावून सांगितलं की आमच्या सेनेच्या 3 फळ्या करणं अटळ आणि हिताचं आहे. प्रत्यक्ष दादानं शाल्वाला अंगावर घेत अर्बुदगिरीकडे वळवावं. दोन्ही सेनापतींनी प्रचंड सैन्यफळी सोबत घेऊन जरासंधाला अंगावर घ्यावं.
त्याच्याच मगध देशाकडे त्याला झुलवत न्यावं. मी निवडक सैन्य घेऊन दूर देशाहून आलेल्या थेट कालयवनालाच भिडावं. जर का माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू. धन्यवाद.